तर पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुण्यात एक तरुण सध्या अनोखं वेश परिधान करून सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आलेला आहे। आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं सोनम वांगचुक यांचे जे पोस्टर्स आहेत ते पोस्टर्स लावून हा सगळा तरुण जो आहे तो या पद्धतीनं आलेला आहे। आपण थेट त्याच्याशी बातचीत करूया। तुमचं नाव सांगा, अशा पद्धतीनं पाठिंबा देत आहात सध्या। दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे काल आंदोलन चिरडण्यात आलं ते भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बिलकुल आवडलेलं नाहीये। त्यांनी देशासाठी इतकं मोठं कर्तृत्व केलं, त्यांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर येणाऱ्या काळात माझ्यासारख्या सामान्य माणसाला किती त्रास होईल याची जाणीव झाल्यामुळे मी हे आंदोलनात सहभागी घ्यायचं ठरवलेलं आहे। तुम्ही असं स्पायडर मॅन सारखं सगळं परिधान केलात वेश, काय आहे? सगळी जनजागृती करता, काय सांगायचं? माझ्यासाठी तो व्यक्ती त्यांनी हे आंदोलनाला सुरुवात केली, त्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचं आपण एक भारतीय नागरिक म्हणून कुठंतरी ऋणी राहू म्हणून मी त्यांच्या वेशभूषा करून या आंदोलनात सहभाग झालेले आहे। आपण पाहिलं की अशा पद्धतीनं जे वेगळं अनोखं आंदोलन आहे सध्या पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।